कोल्हापूर शहरातील धोकादायक स्थितीत उभे असणारे टोलनाके काढण्याचं काम महापालिकेनं हाती घेतलंय। गेल्या 2 दिवसांपूर्वी सरनोबतवाडीतील टोलनाका काढण्यात आला, तर आज महापालिकेनं शाहू टोलनाका हटवायला सुरुवात केली। कोल्हापूर शहरातील रस्ते विकास प्रकल्पांतर्गत टोल वसुलीसाठी शहराच्या प्रवेशद्वारांवर टोल नाके उभारण्यात आले होते। टोल विरोधी आंदोलनानंतर टोल माफ झाल्यानंतर या नाक्यांचं औचित्य उरलं नव्हतं। गेल्या काही वर्षांमध्ये हे टोल नाके अपघातांना निमंत्रण देऊ लागल्यानं ते हटवण्याची मागणी होत होती। याची दखल घेत महानगरपालिकेनं टोलनाके हटवायला सुरुवात केली आहे। 2 दिवसांपूर्वी सरनोबतवाडी इथला टोलनाका काढण्यात आला, तर आज शाहू टोलनाका हटवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली। खासगी ठेकेदारांच्या वतीनं हे काम सुरू असून नाक्यांच्या ठिकाणच्या शेडची उंची जास्त असल्यानं क्रेनच्या सहाय्यानं पत्रे आणि लोखंडी स्ट्रक्चर काढण्याचं काम सुरू आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर शिरोली टोल नाकासुद्धा हटवण्यात येणार आहे। एखादी दुर्घटना घडण्याआधीच महानगरपालिकेनं धोकादायक स्थितीत असलेले टोलनाके उतरवण्यास सुरुवात केल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे।